महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शब्दांची पालखी, कवितेची आरती। म्हसळ्यात मराठी भाषा गौरव दिनी साहित्य दिंडीचा जल्लोष। 27 फेब्रुवारी 2026 मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त म्हसळा शहरात साहित्याचा मंगलमय सोहळा रंगला। कोकण मराठी साहित्य परिषद म्हसळा शाखा आणि केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। रायगड जिल्हा परिषद कन्याशाळा येथून वाचनालयापर्यंत भव्य साहित्य दिंडी काढण्यात आली। विद्यार्थ्यांनी साहित्यिकांच्या वेशभूषेत सहभागी होत त्यांच्या छायाचित्रांचे आकर्षक सादरीकरण केले। रायगड जिल्हा परिषद शाळा म्हसळा खारगाव खुर्द अभिवाचनातून मराठी शब्दांची पताका उंचावली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। शशिकांत शिर्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून साहित्य दिंडीचा शुभारंभ झाला। अध्यक्ष संजय खांबेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सोहळ्यात रायप्पा माशाळे, अशोक काते, कीर्तिमाला विचारे, जयश्री कापरे, दिलीप कांबळे, अपर्णा ओक, सुनील उमरोटकर यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान साहित्य व कविता सादरीकरणातून मराठी भाषेचा गौरव करण्यात आला। 75 पूर्ण केलेल्या साहित्यिकांपैकी डॉक्टर सुभाष ओक, विलास यादव गुर्जी आणि A.R. मेमन यांचा कोकण मराठी साहित्य परिषद म्हसळा या शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला। विद्यार्थी ऋषिकेश माळी यांनी कुसुमाग्रजांच्या जीवन कार्यावर प्रभावी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक रायप्पा माशाळे यांनी केले तर सूत्रसंचालन कीर्तिमाला विचारे यांनी केले। आभार प्रदर्शन सुनील उमरोटकर यांनी मानले। साहित्य, संस्कृती आणि मराठी अस्मितेचा संगम घडवणारा हा गौरवशाली कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात पार पडला। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम।